नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी जो विषय बोलणार आहे त्याचं शीर्षक आहे अदानी अदानी आणि लोकसभा. आपल्याला माहिती आहे की लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू होऊन एक आठवडा पूर्ण झालेला आहे. हा संपूर्ण आठवडा अदानी अदानी अदानींची केस, अदानींना अटक करा या कारणासाठी अखिलेश यादव असतील खासदार किंवा आपल्या देशातले तज्ञ विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी लोकसभेमध्ये इतका उच्छाद मांडला आणि वारंवार सभापतींनी सांगून सुद्धा वारंवार तिथल्या चर्चा होऊ दिल्या नाहीत. कुठल्याही वक्त्यांना, सत्ताधारी पक्षातल्या म्हणजे मोदीजींच्या कुठलेही वक्ते बोलायला उभे राहिले की त्यांना आरडाओरडा करून संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. वारंवार अधिवेशन काळामध्ये त्यांनी बायकॉट केलं. एक आठवडा आपल्या 140 कोटी जनतेच्या नशिबातला एक आठवडा वाया घालवलाय. विचार करा, ही किती गंभीर बाब आहे. संसदेचा एक आठवडा, अहो त्या संसदेमध्ये जे खासदार येतात आणि जे मंत्री आणि जी सरकारी कर्मचारी यंत्रणा जी कामाला लागलेली असते अधिवेशनाच्या काळामध्ये, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात, कोट्यावधी रुपये लागतात. आणि अधिवेशन होऊ न देणं, कुठल्याही विषयावर चर्चा होऊ न देणं, याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा चुराडा होतो. आता तो चुराडा का केला कोट्यावधी रुपयांचा? देशाचं, तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा चुराडा का केला गेला? तर त्याचं एक महत्वाचं कारण जे समोर आणलेलं आहे या आठवडा संपूर्ण घालवण्याचं, ते म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन सरकारने दाखल केलेला खटला. अमेरिकेनं खटला का दाखल केलाय? मी तुम्हाला दोन व्यक्तींची नावं सांगतो. कालचा तुम्ही सकाळ वाचून बघा. सकाळ पेपर्स लिमिटेडचे जे मालक आहेत आदरणीय प्रतापरावजी पवार, जे आपल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवारांचे धाकटे बंधू आहेत आणि हा उद्योगपती माणूस आहे. त्यांनी अदानींवर काय मत व्यक्त केलंय कालचा सकाळ वाचून बघा, त्याच्यामधली सप्तरंग पुरवणी काढून बघा. आणि याच्याशिवाय आपल्या देशातला रिपब्लिक टीव्हीचा ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अर्णब रॉय यानं सुद्धा त्याच्याबद्दल काय मत व्यक्त केलंय ते तर अगोदरच 15 दिवसापूर्वीच मत व्यक्त केलेलं आहे. तर अदानींवर केस दाखल केली आहे अमेरिकन कोर्टामध्ये, गुन्हा दाखल केलेला आहे, करायची प्रोसिजर प्रक्रिया चालू आहे. त्या प्रक्रियेचा सारांश असा आहे की अमेरिकेतली एक सोलर प्लांट बनवणारी कंपनी, ज्याचे सोलर प्लांट भारतामध्ये अदानींनी बुक केलेले आहेत इथल्या काही राज्य सरकारांसाठी, राज्यांसाठी. ती कुठली राज्य आहेत? आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू. आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, तमिळनाडूमध्ये स्टॅलिन आहेत, रेड्डी एका ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, एका ठिकाणी चंद्रबाबू नायडू आहेत. तर ही तीनही मंडळी तसं बघितलं तर विरोधी पक्षामधली आहेत. त्याच्यापैकी चंद्रबाबू नायडू समजा एनडीए मध्ये आहेत, परंतु तरी सुद्धा भाजपचे पार्ट नाही आहेत. तर त्यांच्या गव्हर्नमेंटनं म्हणजे त्यांच्या राज्य सरकारनं ते जे प्रोजेक्ट आहेत ते मंजूर केले. परंतु काय असतं, राज्य सरकारमध्ये हे मुख्यमंत्री वगैरे सगळी लोक जरी असली तरी सुद्धा तिथले कॅबिनेट सेक्रेटरीज किंवा ही जी लोक असतात हे पैसा मागतात, पैसे घेतात. म्हणजे आमच्याकडे तुम्ही चांगला प्रकल्प आणताय तो आणाच, पण आम्हाला पैसे दिल्याशिवाय तुम्हाला हे बॅरिकेड वर आम्ही जाऊ देणार नाही. तर त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितल्यासारखे पैसे त्यांनी मागितली आणि ती अदानींनी देऊ केली. तर नाहीतर मग प्रकल्प येणार कसा काय आणि ते प्लांट ते उभा करणार कसा काय? तर ते स्टॅलिनना दिले आणि इथल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिले, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दिले. जे काही
2-2.5 हजार कोटी रुपये दिले, लाच दिली गेली असं त्यांचं अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांनी तो गुन्हा तिकडे दाखल केलेला आहे. आता तुमच्याकडून एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू त्या अदानीनं कमी किमतीला विकणं, लाच देणं म्हणजे समजा तुमच्याकडून 100 रुपयाची वस्तू त्यांनी घेतलेली आहे आणि ती त्यांना इथं 150 रुपयाला विकायची आहे, पण 150 रुपयातले 25 रुपये त्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडून काढून घेतले, तर 125 रुपये म्हणजे 100 रुपयाला 25 रुपये का होईना त्यांचा फायदा अदानींचा होतोय. तुम्हाला तुमचे 100 रुपये मिळालेत ना, तर मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीये. तो व्यवहार, अर्थात तो व्यापारी आहे, माणूस बिझनेसमन आहे. 100 रुपयाची वस्तू आणून 150 रुपयाला विकणं हे त्याचं कामच आहे, त्याचा धर्मच आहे. कुठल्याही उद्योगपतीचा हा धर्मच आहे. त्यानं त्याच्या धर्माच्या विरुद्ध काहीच केलेलं नाहीये. कोणीही माणूस व्यवसाय करतो म्हणजे सगळे काही तुकाराम महाराजांचे अवतार असायचं काही कारणच नाहीये. प्रत्येक माणूस स्वतःच्या फायद्यासाठीच कुठलाही व्यवसाय करतो. मग मी स्वतः डॉक्टर आहे, मी सुद्धा त्याच्यामध्ये चालू, किंवा इतर कोणीही दुकानदार असतील, व्यापारी असतील, अगदी केळी विकणारा, हातगाडीवर सफरचंद विकणारा, हा सुद्धा फायद्यासाठीच, म्हणजे कमी किमतीमध्ये एखादी वस्तू आणायची आणि थोडाफार नफा कमवून ती रिटेलमध्ये विकायची. हा व्यवसायाचा किंवा व्यापाराचा गुणधर्मच आहे, प्रमुख गुणधर्म आहे. 100 रुपयाचा वस्तू अमेरिकेतून आणून तुम्हाला इथं 75 रुपयाला द्यायची, तर अदानी असला व्यवसाय करतील का? साधी गोष्ट आहे, नाही करणार. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतल्या मुख्यमंत्री आणि त्यांचं कॅबिनेट जे आहे त्यांना तुम्ही पैसे दिले, लाच दिली. अरे दिली असेल तर दिली असेल त्यांनी, पण तुमचे 100 रुपयाला तुम्ही व्यवहार ठरवलाय, ते 100 रुपये त्यांना मिळालेले आहेत. पण हा खटला दाखल करण्यामागचं प्रमुख कारण लक्षात घ्या मित्रांनो, त्याचं प्रमुख कारण वेगळंच आहे. प्रमुख कारण असं आहे की बांगलादेशच्या शेख हसीनांच्या सरकारचा नुकताच पाडाव झाला आणि तिथे एक नोबेल प्राइज विनर बांगलादेशचे ग्रामीण बँक ज्यांनी कन्सेप्ट राबवली ते तिथले आता सध्याचे पंतप्रधान जे अमेरिकेनं बसवलेले आहेत. आणि बांगलादेशच्या जवळ सेंट मार्टिन नावाचं एक जे आयलंड होतं, जे बेट होतं, ते अमेरिकेला हवं होतं आणि ते बेट दिलं नाही, कारण त्यांना तिथे ख्रिश्चन मिशनरीज आणून तिथे ख्रिश्चन वसाहत वसवायची होती, की जेणेकरून बांगलादेश, भारत आणि सगळ्यात मोठा त्यांचा शत्रू चायना, चीन, याच्यावर लक्ष ठेवता यावं, हेरगिरी करता यावी, प्रसंगी शस्त्रास्त्र तिथे साठा करता यावा, म्हणून ते आयलंड त्यांना स्ट्रॅटेजिक, युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्ट्रॅटेजी जी ठरवली जाते त्या दृष्टीनं त्यांना ते सेंट मार्टिन आयलंडचं खूप महत्व होतं आणि ते शेख हसीनांनी दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं सरकार अमेरिकेनं उलथवून टाकलं आणि तिथे हे नवीन पंतप्रधान आणून बसवलंय. त्या पंतप्रधानांना त्या बांगलादेशची अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी होऊन गेलेली आहे की अदानी पॉवर्सकडून इलेक्ट्रिसिटी घेतली जाते, वीज घेतली जाते. त्या अदानी पॉवर्सच्या विजेचं जे लाईट बिल येतं, तुम्हाला आम्हाला महावितरण वीज बिल माफ करतं का? नाही करत. आपल्या घरामध्ये जी लाईट आपण वापरतो त्याचं वीज बिल माफ होतं का? नाही होत. तुम्ही नाही भरलं तर त्याच्यावर दंड आकारला जातो. तर हे वीज बिल त्या राष्ट्रानं जे खरेदी केलेलं आहे बांगलादेशनं, हे वीज बिल तुम्ही भरा म्हणून अदानींनी तगादा त्यांच्या मागे लावला. मग अदानींना कुठं ट्रॅप करायचं, तर भारतामध्ये तुम्ही इथे लाच देऊन हा असा प्रोजेक्ट तुम्ही उभारताय, याच्यासाठी त्यांच्यावर अमेरिकन कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. अमेरिका हा कधीच कोणाचा मित्र राहिलेला नाहीये. भारतासारख्या लोकशाही मानणाऱ्या सहिष्णू देशाशी, हे विश्वची माझे घर अशी आपली संस्कृती आहे, अशी आपली संतांची शिकवण आहे, अशा देशाशी मैत्री सोडून, अलीकडे आता मैत्री मोदीजी आल्यापासून गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड मोठा बदल झालेला आहे, याबद्दल शंकाच नाही. परंतु अगोदरचं जर आचरण बघितलं तर आपलं शत्रू राष्ट्र असल्यासारखं अमेरिका आपल्या बरोबर त्यांचा व्यवहार राहिलेला आहे. आणि मदत कोणाला केली? ऑन द कॉन्ट्ररी, भारताला जरी मदत नाही केली तरी सुद्धा मदत कोणाला केली तर फुटीरतावादी अतिरेक्यांना जो देश खत पाणी घालतो त्या पाकिस्तानला अमेरिकेनं मदत केलेली आहे. प्रतापराव पवारांनी फार चांगल्या शब्दामध्ये झाडलेलं आहे, अमेरिका काही कोणी संत देश नाहीये. प्रतापराव म्हणतात अमेरिका कोणी काही संत देश नाहीये, त्यामुळे त्यांचं आपण ऐकलंच पाहिजे, त्यांचं धुडकावून लावलं पाहिजे जे काही म्हणणं असेल ते. कारण व्यापार करणं, उद्योग व्यवसाय करणं हा त्या उद्योगपतीनं ठरवलेला विषय असतो. त्याच्यामध्ये ना भारत सरकारनं इंटरफिअरन्स करावा, ना कुठल्या इतर देशानं इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये करावा.
काहीही त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचं कारण नाही. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले, शांत बसा आणि व्यवसाय व्यापार करा. अमेरिकेनं मुळात जगातल्या 40-50 देशांची ऑलरेडी वाट लावलेली आहे. त्यांचं काय मुख्य भांडवल काय आहे? शस्त्र विकणे, शस्त्रास्त्रांचा व्यापार करणे. शस्त्रास्त्रांचा व्यापार, शस्त्र म्हणजे काय, खेळणं झालं का, की हार्मोनियम झाला का, की ज्यानं संगीत तयार होतं, नवीन रचना बनते. हा, तुम्ही तोफा बनवणार, तुम्ही मशीन गन्स बनवणार, तुम्ही वेगवेगळी जेट विमानं बनवणार, तुम्ही F-16 सारखी लढाऊ विमानं बनवणार, ती पाकिस्तानला विकणार, ती जगभरात विकणार. अहो, शस्त्र विकून म्हणजे विध्वंस करणारं साहित्य त्यांनी विकलेलं आहे आणि कित्येक देशोधडीला लावलंय. युक्रेनचं आता युद्ध चालू आहे. युक्रेन आतापर्यंत युद्ध कशाच्या जीवावर खेळतंय? अमेरिका शस्त्र पुरवतोय म्हणून युक्रेनचं युद्ध चालू आहे, नाहीतर युक्रेनकडे एवढे युद्ध सामग्री कुठून आली? बरं, अमेरिकेने काय अशी काय चण्या फुटण्यासारखी त्यांना वाटलेली नाहीये, ती त्यांनी विकत घेतलेली आहे. भले आज एखाद्या उधारीमध्ये दिलेली असेल, परंतु याचं बिल युक्रेनकडून ते वसूल करणारच. याच्या उलट आणखीन एक उदाहरण, फार मोठं उदाहरण जगामध्ये गाजलेलं, युवकांना फार हे लक्षात यायला पाहिजे. 80च्या दशकामध्ये इराण आणि इराक युद्ध चालू होतं. तब्बल 15 वर्ष इराण इराकला अमेरिकेनं झुंजवलं. का झुंजवलं? तर इराण आणि इराकची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरची रुंदी साधारणतः 10 ते 15 किलोमीटर अशी मधली बॉर्डर आहे, ज्याला नो मॅन्स लँड म्हटलं जातं. नो मॅन्स लँड नावाचा एक पिक्चर सुद्धा इंग्लिशमध्ये पूर्वी येऊन गेलेला आहे. त्या नो मॅन्स लँड मध्ये अमेरिकेनं संशोधन करून सांगितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल आहे, खनिज तेल आहे. ही अफवा त्यांनी पसरवली आणि इराण आणि इराक त्या नो मॅन्स लँडवर, मग माझं इथं बॉर्डर आहे, तुमची इथं आहे, असं एकमेकाच्या पुढावर बसले त्या बॉर्डरसाठी आणि ते तिथलं खनिज संपत्ती लुटण्यासाठी. आणि त्यांनी तिथे बोर मारायला सुरुवात केली. त्याच्यावरून बॉम्बार्डिंग झालं. दोन्ही देशांनी एकमेकाचा विध्वंस सुरू केला आणि अमेरिकेनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र विकली आणि दोन्ही देशांचं आर्थिक नुकसान झालं. 15 वर्षानंतर त्यांना रिअलाइज झालं की हे निदान आपण बघूया तर खरं, इथे खरंच खनिज तेल आहे का. आणि 15 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी खनिज तेलाचा थेंब सुद्धा नव्हता. थेंब सुद्धा नव्हता. तालिबानचं काय झालं? तालिबान संस्कृतीमध्ये तालिबानी लोकांना एक अतिशय खूप चांगला निसर्गरम्य असा देश अफगाणिस्तान अमेरिकेनं देशोधडीला लावला. तर तालिबान्यांना मदत पण ह्यांनीच करायची आणि परत त्या अफगाणी लोकांचं पुनर्वसन पण यांनीच करायचं. पण अक्षरशः पाकिस्तानपेक्षाही प्रगत, अगदी भारतापेक्षाही प्रगत म्हणा हवं तर, तिथे ख्रिश्चन संस्कृती होती, तिथे हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये होते, तिथे मुस्लिम होते, तिथे सिंधी होते, सगळ्या जातींचे लोक तिथे राहत होते, रशियन लोक तिथे राहत होती. अतिशय डेव्हलप्ड अशी कंट्री होती. 1980च्या दशकामध्ये त्यावेळेस त्यांच्याकडे VCR वगैरे होते, कलर टीव्ही होते, पॅनासोनिक आणि नॅशनल पॅनासोनिक जपानवरून मागवलेले. अतिशय स्टायलिश राहणीमान होतं अफगाणी मुलामुलींचं. कॉलेजेस खूप छान होती, शिक्षण खूप छान होतं, निसर्ग सौंदर्य मोठं, ड्रायफ्रुटचा खजिना होता अफगाणिस्तानमध्ये. आज हे सगळं बदलून गेलंय, पूर्ण कंगाल करून टाकलंय अमेरिकेनं, कारण तालिबानला मदत केली. तिथून ख्रिश्चन देश सोडून पळून गेले, रशियन निघून गेले, हिंदू लाखोच्या संख्येनं मारले गेले. आता थोडेफार हिंदू आणि पंजाबी काही प्रमाणामध्ये तिथे शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला मदत करणं किंवा अफगाणिस्तानचं उद्ध्वस्त करून टाकणं, इराण इराकची वाट लावणं, तिकडे युक्रेनला मदत करून युक्रेनची आर्थिकदृष्ट्या त्याला पार कमकुवत करून टाकणं, भीक मागायला लावतील. त्यामुळे अमेरिका हा देश मुळात कधीही कोणाचा मित्र होऊ शकत नाही. अमेरिका अत्यंत व्यवहारी जगामध्ये वावरणारा देश आहे. त्यांना तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना, तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटतं वगैरे वगैरे याच्या पलीकडे जाणारा हा देश आहे. इथे कुठल्याही भावनांना अमेरिकेमध्ये किंमत नसते. व्यावहारिक दृष्ट्या अमेरिका अत्यंत कठोर व्यवहार करणारा देश आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या अदानींना अटक करतो. अदानी म्हणजे काही चणे फुटाणे नव्हेत. अदानी आपल्या देशाची शान आहे. परंतु काय होतं ना, हे टूलकिटच्या माध्यमातून एकदा एखाद्याला बदनाम करायला ठरवलं की बदनाम करणारी गँग आपल्या देशामध्ये परकीय भांडवलावर चालवली जाते. राहुल गांधींवर आक्षेप त्याच्यासाठी आहे. ते हिंडेनबर्ग मासिकानं
मागे एक अहवाल की अदानी उद्योग समूह डबघाईला आला. कोट्यावधी अब्जावधी रुपयांनी मार्केट, आपलं शेअर मार्केट कोलॅप्स होतं. अब्जावधी रुपये आपल्या लोकांचे, इन्व्हेस्टर्सचे बुडतात एखाद दुसऱ्या दिवसामध्ये. आता हा जो धिगाणा त्यांनी चालू ठेवलाय ना लोकसभेमध्ये, म्हणजे कामकाज होऊ द्यायचं नाही, त्या कामकाजासाठी लागणारे कोट्यावधी रुपयांचा चुराडा तुमच्या माझ्यासारख्या श्रमजीवी लोकांच्या इन्कम टॅक्स मधून जो आपण पैसा देतो सरकारला, त्या पैशांचा चुराडा या राहुल गांधी आणि टीमनं त्या संसदेमध्ये केलेला आहे. बघा या गोष्टी पटतात का मनाला? प्रतापराव पवारांसारखा ज्येष्ठ व्यावसायिक उद्योजक आणि जो शरद पवारांसारखे ज्यांचे थोरले बंधू आहेत, ज्या माणसानं जग बघितलेलं आहे, उद्योगपतींचं आयुष्य काय असतं हे त्यांनी जवळून बघितलेलं आहे, ते स्वतः उद्योगपती आहे. उद्योगपतींना वेगवेगळ्या प्रकारे भांडवल उभं करावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्यासारख्या देशामध्ये लाखो लोकांना रोजगार हे उद्योगपती तयार करतात. अदानी आणि अंबानी हे उद्योगपती तयार करतात. रोजगाराची निर्मिती यांच्याकडे बघू. गोदरेज उद्योग समूह रोजगार निर्मिती करतो. टाटा उद्योग समूह रोजगार निर्मिती करतो. परंतु अदानी 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 का अदानी? तर तो गुजरातचा आहे आणि मोदी आणि शहा देखील गुजरातचे आहेत. आणि मग कुठल्याही थराच्या वावड्या उठवायच्या. 50,000 कोटीचं लोन त्यांचं माफ केलं, कोणी 19,000 करोडचं लोन माफ केलं. असं लोन माफ होऊ शकतं का? ही आकडेवारी येते तरी कुठून डोक्यामध्ये? बरं, ती आकडेवारी कुठे प्रसिद्ध झालेली आहे? कुठल्या वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे ते तरी सांगा. तुम्ही सोशल मीडियावरून ट्विट करून सांगता की अदानीला कर्ज माफ केलं. कुठल्या बँकेनं माफ केलं? त्या पळून गेलेल्या विजय मल्ल्याचं तरी लोन माफ केलेलं आहे का? मग पळून का गेले ते? जर असं माफी करण्याची सिस्टीम, जर बँका जर कर्ज माफ करत असत्या तर मग तो नीरव मोदी आणि मल्ल्या पळून का गेले? मग देश सोडून का गेले? तर बँका कुठलंही लोन तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं आणि उद्योगपतींचं कुठलंही लोन माफ करत नाहीत. उद्योगपतींना बँकांकडून आणि त्याशिवाय शेअर मार्केटमधून त्यांचे, आणि मग शेअर्स ज्यावेळेस नकळत आपण अदानी उद्योग समूहाचे शेअर्स घेतो म्हणजे आपण भागधारक असतो, त्याचे भागधारक असतो. मग त्याच्या उत्पन्नामधून मिळणारा जो डिव्हिडंड असतो, त्या डिव्हिडंडच्या रूपानं आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट त्या उद्योग समूहाचे आपण एक छोटे भागीदार असतो. तुमच्या माझ्यासारखी लोक जी काही 10,000, 15,000, 20,000, 25,000 रुपये शेअर्स मध्ये त्यांच्या टाकू, जर तो उद्योग चांगल्या प्रकारे उदयाला आला आणि जर आपल्या सरकारनं, आपल्यासारख्या देशानं जर त्या उद्योगपतीला चांगली मदत केली, जर त्याला चांगली संधी दिली, तर त्याचे प्रॉडक्ट तो जगभरामध्ये इतर ठिकाणी येऊन विकणार असतो. आणि मग डिव्हिडंडच्या रूपानं सर्वसामान्य भारतीय लोकांच्या खिशामध्ये 4 पैसे येणार असतात. एकतर ते पण पैसे जातात ह्या उद्योगामुळं, ज्यांना नोकऱ्या मिळण्यासारख्या आहेत त्या नोकऱ्या देखील जातात. त्या उद्योगपतीला मेक इन इंडिया, जे मोदीजींचं स्वप्न आहे की मेक इन इंडिया, आणि त्याच्यावर त्यांनी स्टार्टअप्सवर तरुणांना सुद्धा 50-50 लाखापर्यंत विनातारण कर्ज, प्रोजेक्ट रिपोर्टवर कर्ज दिलेलं आहे. हे जे स्वप्न आहे मोदींचं की सगळा माल भारतात बनावा, आणि भारतात बनवता बनवता तो भारतीयानं बनवला तर ह्याच्यासारखं दुधामध्ये साखर टाकल्यासारखं आहे हा दुग्ध शर्करा योग. आणि मग अशा दृष्टीनं जर आपले अंबानी, जर आपले गौतम अदानी, टाटा उद्योग समूह, महिंद्रा आहेत, ही लोक जर आपला देश पुढे नेण्यासाठी जर मदत करत असतील, मेक इन इंडियासाठी जर मदत करत असतील, आणि एक उद्योगपती म्हणून परदेशामध्ये त्यांचा उद्योग जर वाढत असेल, त्यांनी इराणमध्ये काही प्रोजेक्ट घेतलेले आहेत अदानी उद्योग समूह. अदानी उद्योग समूह आजच्या तारखेला जगामध्ये अनेक देशांमध्ये त्यांचे उद्योग व्यवसाय करतोय. तर हे व्यवसाय बंद पाडण्यासाठी, म्हणजे त्यांच्यावर एकदा देशातच अविश्वास दाखवायला सुरुवात केली की त्या माणसाला इतर देशामध्ये व्यवसाय करणं मुश्किल करून टाकायचं, आणि आपल्या देशामध्ये सुद्धा त्यांना शेकडो अडचणींचा सामना करायला लावायचा. ही कुठली राज्य पद्धती? आणि जर अशा पद्धतीनं आपण लोकसभेचं कामकाज रोखणार असाल तर मला असं वाटतं की आपण त्या सभागृहामध्ये ज्या विश्वासानं मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, या मतदारांचा भ्रमनिरास होतोय. एक मतदार म्हणून आपल्याला सांगावं असं वाटतं की मतदारांचा भ्रमनिरास होतोय की अरे आपण हे काय या लोकांना निवडून दिलं. हे वेगवेगळी बिलं, आणखीन पावसाळ्याचा हंगाम झालाय, वेगवेगळी बिलं, शेतकऱ्यांची बिलं अजून पेंडिंग आहेत, वक्फ बोर्डाच्या कायद्याच्या संदर्भातली बिलं पेंडिंग आहेत, अनेक विषय आहेत, शेतीविषयक विधेयकं अनेक आहेत. अनेक विधेयकं तुमच्या ह्या असल्या धिंगाण्यामुळं त्या लोकसभेमध्ये मांडली जात नाहीयेत.
त्याच्यामुळे विलंब होतोय आणि अकारण जनतेच्या कररूपातून जमा झालेला पैसा आपण लोक बर्बाद करत आहात. तर मला असं वाटतं की राहुल गांधींचं हे वर्तन आठवडा वाया घालवणं हे अत्यंत बेजबाबदारीचं आहे. प्रतापराव पवारांसारखे ज्येष्ठ उद्योजक, सकाळ पेपर्स लिमिटेडचे मालक किंवा अर्णब रॉय सारखा ज्येष्ठ संपादक यांचे सुद्धा विचार मी आपल्याला पुन्हा एकदा उलगडून या निमित्तानं सांगितलेले आहेत. आपणही याबाबत विचार करा आणि आपल्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं आपल्याला जे जे करता येईल ते अवश्य करा. या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.